बातमी आहे निलंगा लातूरमधून। पुरात वाहून गेलेला वैजनाथ राजमाने हे अपघाताने मृत्यू झाले नव्हे, तर वैजनाथ राजमाने या शेतकऱ्याची हत्या शासनाच्या बेपरवाहीने केलेली हत्या असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी काटेजवळगा येथील मयत वैजनाथ राजमाने कुटुंबियांची सांत्वनपर भेटीनंतर केले। ते म्हणाले की केदारपूरच्या साठवण तलावाला बेशरमच्या झाडाझुडपे चारही बाजूने वाढल्याने साठवण तलावात क्षमतेपेक्षा अधिक पाणी ओव्हरफ्लो झालं आणि अचानकपणे पाण्याने वाट काढत काटेजवळगा गावाला जोडणारा ओढ्याला पुराची परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे वैजनाथ राजमाने हा शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि दुर्दैवी मृत्यू झाला। हा अपघात नसून शासनाच्या बेपरवाहीने झालेली हत्या असल्याचे अभय साळुंखे यांनी आरोप केला आहे। वेळीच जलसंपदा विभागाच्या वतीने केदारपूरच्या साठवण तलावाची व सांडव्याची साफसफाई आणि झाडे झुडपे उन्हाळ्यात काढले असते तर आज एकाचा जीव वाचला असता। मी व काँग्रेस पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी व गावकरी केदारपूरच्या साठवण तलावावर स्वतः पाहणी केली असता पाणी जाण्यासाठी सांडव्यावरून वाटच नाही तर तिथं फक्त बेशरमचे झाडे मोठ्या प्रमाणात दिसून आले। परिणामी क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठवण तलावात साठवत असल्याने ओव्हरफ्लो त्याचा वाढला आणि काटेजवळगा ओढ्याला पूर आला। हा ओढा सुद्धा धोकादायक असून बांधकाम विभाग झोपा काढतंय का असं दिसून येतंय। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे 2022 पर्यंत सबको पक्का मकान मिलेगा, मग काटेजवळगा का पाकिस्तानमध्ये आहे का असा प्रश्न यावेळी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला। राजमाने कुटुंबियांना सरकारने 10 लाख रुपये आर्थिक मदत, त्यांना घरकुल मंजूर तातडीने करून घर बांधून द्यावं आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ राजमाने कुटुंबियांना देण्यात यावा। याचबरोबर संबंधित जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने अभय साळुंखे यांना देण्यात आली। निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गावात व संपूर्ण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी ढगफुटी होताना पाहायला मिळालं। शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः पाण्याच्या खाली आल्याने 100% नुकसान झाले आहे। काटेजवळगा येथे काल मन हिलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे। केदारपूरच्या साठवण तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने पाणी ओव्हरफ्लो झालं आणि सतत पावसामुळे काटेजवळगा येथील असलेलं ओढा हे पुराचं रुद्र रूप धारण केलं। आपल्या जनावरांना घेऊन शेतकरी वैजनाथ श्रीपती राजमाने वय वर्षे 46 हे आणि त्यांचे मित्र दयानंद संभाजी बोईने वय वर्षे 42 हे त्याच ओढ्यातून रस्ता काढत काटेजवळगा गावच्या दिशेने निघाले होते। दुर्दैवाने पाण्याचा प्रवाह वाढला आणि जनावरांसह दोन्ही शेतकरी ओढ्याच्या पुरात वाहून गेले। गावकऱ्यांच्या मदतीने तलाठी सुवर्णा टेंकाळे मॅडम व ग्रामविकास अधिकारी विनायक बेंडले यांच्या सतर्कतेमुळे ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या दयानंद बोईने या शेतकऱ्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं। मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वैजनाथ राजमाने हा शेतकरी झाडझुडपे असल्याने त्यावर अधिक मोठा पाण्याचा फ्लो असल्याने सापडला नाही। त्यानंतर तातडीने मंडळ अधिकारी अमोल सोमवंशी, तलाठी सुवर्णा टेकाळे मॅडम, ग्रामविकास अधिकारी विनायक बेंडले यांनी अग्निशमन दलाला पाचारण करत तात्काळ घटनास्थळी बोलावले। त्यानंतर जलद गतीने गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी सरपंच शरद सोमवंशी, दत्ता सोमवंशी व अन्य गावकऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह ओढ्याच्या पुरात रस्सीच्या साह्याने उडी घेतली आणि वैजनाथ राजमाने या शेतकऱ्याला बाहेर काढले। मात्र तो मृत आढळून आला। तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। काटेजवळगा येथील राजमाने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सह शिष्टमंडळाने यांनी दुपारी काटेजवळगा येथील मयत वैजनाथ राजमाने यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। घटना दुःखद आहे, तुम्ही दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा असे सांगत आपल्या कुटुंबाचा करता धरता गेला आहे। हे दुःख भरून न निघण्यासारखं असून हा अपघात नव्हे तर शासनाच्या बेपरवाहीने झालेली हत्या असल्याचा दावा अभय काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। आम्ही सर्वजण काँग्रेस पक्ष आपल्या दुःखात सहभागी आहोत। आम्ही शेवटपर्यंत आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी राजमाने कुटुंबियांची सांत्वनपर भेटीत कुटुंबियांना आश्वासित केले। काटेजवळगा येथील असलेलं ओढा हे उंच करण्यासाठी केदारपूरचा साठवण तलाव जरी ओव्हरफ्लो झाला तरी काटेजवळगा येथील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास होऊ नये याकरिता लवकरात लवकर काटेजवळगा येथील ओढ्याची उंची वाढवून पुलासारखं शासनाच्या माध्यमातून उभा करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी यावेळी केली।
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, डॉक्टर सेलचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरदाजी पाटील, काँग्रेसचे नेते अंबादास जाधव, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, चेअरमन दिनकर बिराजदार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हाजी सराफ, सरपंच जिल्हा अध्यक्ष पंकज शेळके, माजी सरपंच शकील पटेल, माजी सरपंच विठ्ठल पाटील, कुमार पाटील, अपराजित मरगणे, प्रमोद मरुरे यांच्यासह काटेजवळगा गावातील गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. केदारपूरचा जे साठवण तलाव आहे त्याच्या माध्यमातून जे सांडव्यावरती जे बेसनचे झाडं झुडपे वाढले होते त्याच्यामुळे ओव्हरफ्लो झाला पाणी आणि तो काटेजवळग्याच्या पुलावरून वाहत गेला आणि त्याच्यामुळे कठड्याच्या वरी पाणी वाहत गेल्यामुळे 2 शेतकरी त्याच्यामध्ये वाहून गेले होते आणि एक जण बचावला आणि एक जण दगावला. त्याच कुटुंबाची सांत्वनपर भेटीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे या ठिकाणी आलेत. दादा, काय कशा पद्धतीने तुम्ही पाहणी केली आहे? आज तुम्ही सांत्वनपर भेट घेतलेली आहे, काय दिलासा दिला आणि काय तुम्ही पाहणीमध्ये तुम्हाला निरीक्षण आलं? एक इथं आल्यावर भेट दिल्यावर प्रकर्षानं ही गोष्ट जाणवली की हा अपघात नसून शासनाच्या बेपर्वाईनं केलेली हत्या आहे. कारण केदारपूर पुलावर सगळे झाडं झुडपं वाढलेली आहेत, बेश्रमाचं साम्राज्य झालंय. तिथं जलसंपदा विभागानं जर ती सगळ्या गोष्टी नीटनेटक्या केल्या असत्या तर पाण्याचा एवढा प्रवाह आलाच नसता. आणि गावाला मुख्यत्वे जोडणारा जो पूल आहे त्या ओढ्यावरला, या पुलाची दरच वेळेस थोडा मोठा पाऊस झाला की पुलावून पाणी जाते आणि गावची सगळ्या गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की त्या पुलाची उंची वाढवली जावी. उंची वाढवलेली असती तर पुलावून पाणी नसतं, पुलावून पाणी नसतं तर आज राजमाने वैजनाथ आपल्यामध्ये असते. आज सांत्वनाची त्यांना श्रद्धांजली द्यायची वेळ ही केवळ पुलाला उंची नसल्यामुळं आलेली आहे. आणि झाडं झुडपं सगळं जर त्यांनी वेळच्या वेळी जलसंपदा विभागाने जर साळण्याचं काम, साफसफाईचं काम केलं असतं तर ती जाळीत अडकून ही जी म्हणजे किती दर्दनाक त्यांचं मरण झालंय, मृत्यू झालाय की जाळीत अडकून गुदमरून ते मयत झालेले आहेत. ह्या गोष्टीची शासनाला थोडी तरी जाणीव असायला पाहिजे. आणि 2022 पर्यंत 2022 तक सबको पक्का मकान मिलेगा म्हणलेल्या पंतप्रधानांनी, ही देशातच आहे का आपल्या यांचं घर? आणि अनेक गोरगरिबाला गावागावात 200-300 गोरगरिबाला अजून घरकुल मिळालेलं नाही. 2025 संपलाय. मग तुम्ही मोठे मोठ्या घोषणा का करता? यांना घरकुल नाही, रस्त्यातला पूल वाढलेला नाही आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे हे मयत झालेत. आज आमची शासनाला मागणी आहे, आम्ही यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पक्षातर्फे दिलेलं आहे. 10 लाख रुपये आपत्तीत, मग ती सांगवी जेवरीची काल वीज पडून मृत्यू झालेली महिला असेल, तिथं त्या मेलेला CRFचा जवान असेल, जळकोट तालुक्यामध्ये त्याच्या अगोदर एक मयत झालतं, हे त्याचा भाचा, ही जेवढे काही मृत्यू झाले जिल्ह्यामध्ये त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयाची मदत, किमान एवढी तरी दयामाया कळकळ शासनानं दाखवावी. आधी तुमच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्यात, पण कमीत कमी आता त्या मयताच्या पाठीमागं पत्नी आहे त्यांची, त्या पत्नीला कसलाही आधार नाही, तिला आधार देण्याचं काम लोककल्याणकारी शासन म्हणून शासनानं उशिरानं का होईना करावं. आता मृत्यूच्या आधीच ही काळजी घेतली असती तर मृत्यूच उद्भवला नसता, पण किमान झाल्यानंतर तरी शहाणपण शासनाला यावं अशी विनंती आहे. शेवटचा प्रश्न, जलसंपदाचे जे विभागाचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, शाखा अभियंता आहेत, ते खरं तर इथं यायला पाहिजे होतं, घटनास्थळी भेट द्यायला पाहिजे होती आणि उन्हाळ्यामध्ये त्या पद्धतीने जे बेसम झाडे किंवा झाडे झुडपे आहेत ते काढायला पाहिजे होतं. ज्या ठिकाणी आपण घटनास्थळी पोहोचलं होतं बघितलं तर ते पूर्णच परिसर झाडांना पूर्ण सुरक्षा कवच झालेल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यामुळेच ही वेळ आज या ठिकाणी आली आहे. काय आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी बोलणार किंवा इशारा देणार आहात? काय विषय सांगतो तुम्हाला, तुम्ही इथं आलात, सुमोटो आलात, तुम्हाला पगार नाही, कोणी नेमलेलं नाही. आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो, आम्हाला कोणी नेमलेलं नाही, पण आपल्याला हृदय आहे, आपल्याला जाणीव आहे, त्या जाणीवेतून आपण आलो. परंतु ह्या तालुक्यामध्ये आलेले अधिकारी बदली करून येताना पैसे देऊन आलेले आहेत.
त्याच्यामुळं त्यांनी एका माणसाला पैसे दिलेले असल्यामुळे दुसऱ्या, कारण एवढी मोठी घटना घडल्यास नंतर मला सांगा, इथं ग्रामसेवक आले, तलाठी आले, त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून आले ना, पण मंडल अधिकारी आले, इतर प्रशासन आलंच की, छोटे प्रशासन तर आले, परंतु संपदावाले आले का? नाही, कारण त्यांना गुत्तेदारी, टक्केवारी, बदलीला दिलेले पैसे ह्याची मस्ती आहे. ह्यांना हत्येचं पाप आहे, ही हत्या आहे. जलसंपदा विभागावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, लोकप्रतिनिधीवर इथले गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अहो आता मला सांगा, आजची परिस्थिती एवढी दुर्दैवी आहे की आम्ही येणार, आमचा दौरा पडला म्हणल्यावर गावातल्या काही लोकांनी जाऊन विनंती, आता तुम्ही येवच लागते म्हणल्यावर सांत्वनेला अंतकरणातून आलं पाहिजे. येवच लागते म्हणल्यावर आमदार येणार आहेत, आता आम्ही येऊन गेल्यावर येतील. म्हणजे तुम्हाला एवढं लोकांनी अधिकार दिला, एवढं लोकशाहीतले राजे आहात, पण त्याची प्रजेकडे थोडं बघा. हे होते काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके. यांची मागणी आहे की कुटुंबाला आर्थिक 10 लाख रुपये मदत मिळाली पाहिजे, आणि त्याचबरोबर जे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जे घरकुल मंजूर त्यांना करून त्यांना एक दिलासा द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येते. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्र न्यूज, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.